मध्ये 80-70. लोकांना दाखवायचं थांब थांब मनावर नको घेऊ तू रडायचं टेन्शन नाही सगळं म्हणतात म्हणून मी रडते. मान नको तू कोणाचा. मंडळी आता आलो आपल्या मार्केटला आणि सकाळी निघालेलो ऊन भरपूर आहे. परत मग घरी गेलो तापलो पूर्ण डोकं बेटा आणि काय घ्यायचं आहे ते कळत नाही. पूर्ण जाम आहे पूर्ण गर्दी आहे म्हणजे पूर्ण मार्केट भरलेलं आहे. त्यात आज संडे आपला जो पाटील मामलेदार तो पण बोलला आता काय माहिती काय बोलतात. हे बरे कुठे चालली तू. कुठे चालली. गावी चालली. मजा करणार नाचणार नाही. काय करणार मंडळी. आता निघालोय रिक्षा पकडून. मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे. बघू आता काय तिकीट पण नाही गेलो काढायला पण नाही भेटली तात्काळ. बघूया पेपरमध्ये नाही गोष्टी. त्याला परी खूप खुश आहे गावी जाण्यासाठी. तर मंडळी गर्दी गाड्यांना गर्दी बघितली या साईडला. 1239 डाउन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल नागपुर से वागम एक्सप्रेस है. The train arrived on platform number. मंडळी मत्स्यगंधाची गर्दी मत्स्यगंधाचं आगमन झालंय. बोलतोय ना सारखे 500 रुपये मध्ये. पनवेला ना पनवेल. मस्त गंधा. आता आलंय मानगाव आणि मानगाववरून निघाले आता. तर मंडळी आता पोचलो विनेरेला आणि क्रॉसिंगला गाडी थांबली आहे आणि पाचचा आपला निसर्ग भारी वाटते. परीला घेतलं सोनालीने. परी झोपली आहे आणि मत्स्यगंधा कधी पोचेल काय माहिती. पण विनेरेला पोचल्यापासून आहे ना मातीचा सुगंध यायला लागला. सगळे उतरले. तर मंडळी आता आला एक खेळ. कृपया लक्ष द्या. 5:22 वरून येणारी मॅंगलोर ला जाणारी हे पब्लिक बघितले उतरले. 2619 लोकमान्य टिळक टर्मिनस मॅंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. मत्स्यगंधा एक्सप्रेस. तर मंडळी आता आलंय कुडाळ. गाडी लेट झाली आणि आता वाजलेत रात्रीचा आहे. चला हा. कृपया लक्ष द्या. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून येणारी
शुभ सकाळ मंडळी. थेट तुमचं स्वागत आहे कुडाळातून. आणि हा विघ्नेश. तर काल न जाणार होतो टायमावर, गाडी जाणार होती पण ती नुसती क्रॉसिंग मला लागली. पहिली कोकण कन्या, मँगलोर, नंतर मग तुतारी अशा चालूच होत्या गाड्या आणि ती क्रॉसिंगला लागली आणि त्यामुळे लेट झालं. 1 वाजता पोहोचलो आणि पार थकलेलो. म्हणजे कसं सकाळी 5 वाजता उठलेलो, जॉबला गेलो, परत 3:30 वाजता घरी आलो आणि नंतर मत्स्यगंधा पकडली आणि आता उठलो, तयार झालो आहे मी. बाकीचे दोघी आमच्या म्हणजे सोनाली आणि परी तयार होते. तर बोललो भारी वाटलं इकडे कुडाळमध्ये, जरा बरं वाटतं गावी येऊन. आणि ही त्यांची शेड. विघ्नेश, हा विघ्नेश ऑलराऊंडर आहे, सगळी कामं करतो. आणि याची हाईट एवढी आहे, म्हणजे हाईट शेवटी एक कीर्तिमान आहे. सगळं म्हणजे बाईक, रिक्षा, टेम्पो पण ना. आणि ह्या पोल्ट्री आहेत सगळ्या. तर तुम्हाला पोल्ट्री दाखवतो. मुंबईत फक्त अशा नुसतं बसलेल्या असतात, तरी फिरतायत तरी त्या. ही एक शेड, ही दुसरी शेड आणि खाली आहे ती तिसरी शेड. दाखवतो. तर मंडळी कुडाळमध्ये आलो ना तर नारळ पाणी पितो. आणि त्याला सांगितलं विघ्नेला जरा बोंडू काढ, बोंडू खाऊया पहिले. काढ. आणि हा बघा कसला मोठा आहे बोंडू, दाखव असा. खाऊया ना आता तर नारळ पाणी काढूया. खाली पडले तरी कोण उचलत नाही बघा. इकडे या साईडला पाय देऊन जात आहेत. हो का, नारळ पटकन काढूया. मुंबईत किती 60, 70, 80 रुपयाला आहे. आमच्या इथे फ्री कुडाळात. काढ लवकर मरे. किती बघा. हा पाणीवाला काढला, हा पण पाणीवालाच आहे. आणि हा फक्त यामध्ये खोबरा आहे. मुंबईमध्ये 80-70 रुपये. इथं आपण आता पिऊया ना पटकन गपचूप. चल फोड. आपट. मंडळी आता आलोय लग्नाला.
आता आलो आहे मंडळी क्रिकेट खेळायला. लग्न झालं आणि मस्त जेवण होतं आणि मस्त जेवलो ताणून, सॉरी पोट भरून जेवलो. आणि पोरं येतात हळूहळू क्रिकेट खेळायला. आणि याला डोबा म्हणतात या एरियाला. तुम्हाला दाखवतो यांचा डोबा काय आहे ते. आणि ह्या साईडला नारळाचे झाड आहेत सगळे. मारून खेळ 2-2 धाव धाव. व्हेरी गुड. तर मंडळी तात्काळमध्ये आहे ना मँगलोर कोकण कन्या आणि मत्स्यकन्याने तिकीट काढायला गेलेलो. सकाळी 7 वाजतापासून तिथं थांबलेलो, गेलोच नाही घरी. आणि फॉर्म बिम भरले. तर माझा 4था नंबर होता. तर मला तिकीट भेटलीच नाही. ते बोलतात रिजेक्ट झाली. म्हणजे एक पण नाही, म्हणजे काय बोलतात त्याला, वेटिंग पण नव्हती. मग काय करू विचार केला तर काय. आणि नंतर मग विचार केला जनरलमध्ये जागा. त्या जनरलमध्ये तर पूर्ण फुल डबा भरलेला. नंतर मग स्लीपरमध्ये गेलो कसा बसा. जनरलची तिकीट काढून म्हणजे तो टी सीने फुल सतवला. सारखा यायचा तुम्ही जनरलमध्ये जावा, सगळे जनरलमध्ये, सगळ्यांना ढकलत जायचा. परीने खूप त्रास दिला नाही कारण परीला पण सवय झालेली. तर मंडळी रात्री पण गाडी क्रॉसिंगला लेट झाली. सारख्या गाड्या यायच्या आणि ती थांबायची. म्हणजे लग्न पण आपण अटेंड केला. त्याच्यानंतर आता क्रिकेट गाव बी बघितला कुडाळ्यामध्ये. जिथे नाही गेलो तिकडे पण जातो आहे. आणि खूप मजा येते पोरांबरोबर क्रिकेट खेळायला. बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळतो आहे. तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय, टेक केअर. आंध्रा खुश राहा. बाय बाय.